5:00-5:30 नंतर 6:30पर्यंत म्हणजे तासाभराची माझी काय काय कामं असतात ते मी थोडंसं तुम्हाला सांगते. आता ही संध्याकाळची वेळ आहे ताई ना, संध्याकाळचे म्हणजे 5:00-5:30 झाले असतील. तर आता मी चहा ठेवते. शक्यतो मी पोरं आल्यानंतरच का नाही एकत्र चहा बनवते. म्हणजे सारखं तिथं गॅसजवळ जायला नको असतं आणि मला पण चहा काही इतका लवकर पाहिजेच असं काही नसतं. गॅसवर ठेवल्यानंतर मी एका बाजूला थोडंसं दूध गरम करत ठेवलं. त्यानंतर जे शिल्लक असलेलं जेवण असतं म्हणजे भात थोडासा राहिलेला असतो, भाजी असते, तर ती सगळी मी भांडी रिकामी करते, बेसिनमध्ये ठेवते. गॅस वगैरे सगळा ओटा वगैरे पुसून घेतला मी. त्यानंतर इथं सकाळी कधी ज्वारीचं दळप केलं होतं, पण ते गरम असल्यामुळे मी भरलं नव्हतं. तर ते दिवसभर तसंच मी असं थोडंसं खुलं ठेवायचं, कारण गरम गरम पिठाची भाकरी कधी चांगली नाही लागत. त्यामुळे गार झालं संध्याकाळी मग ते सगळं पीठ कणी डब्यामध्ये भरून ठेवलं. पिठाचा डबा काय मी अगोदरच घासून वाळवून ठेवला होता. त्यानंतर डाळ पण मी सकाळी गरम करा उन्हात ठेवलेली, ती वाळली नव्हती म्हणून गिरणीला लावली नव्हती. म्हटलं 6 वाजायच्या अगोदर गिरण लावायची. त्यामुळे ते पीठ सगळं भरून ठेवलं. त्यानंतर डाळीची गिरण लावली. त्यानंतर तनूला चहा दिला, मी चहा घेतला. भांडी सगळी काय बेसिनमध्ये ठेवलेली आहेत, पण त्याच्या अगोदर म्हटलं पहिल्यांदा झाडू मारून घ्यायचा. तर सगळ्या घराचा झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर भांडी वगैरे घासायला आली. किती पण पसारा आवरला ना, पोरं बिस्किट वगैरे खाल्लेलं ते कणी जिथं खाल्लं तिथंच ठेवतात. त्यामुळे ते परत मला थोडंसं सगळं टेबल वगैरे पुसून घ्यावा लागला, तो घेतला. त्यानंतर भांडी सगळी आवरली. भांडी आवरल्यानंतर ओटा वगैरे सगळा मी पुसून घेतला, म्हणजे कसं संध्याकाळी जेवण करायला फ्रेश वाटते. तर आता किती वाजलेले माहिती आहे तुम्हाला दाखवते आणि ह्यासोबत आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते.